हरे कृष्णा. तर आजच्या प्रवचनामध्ये आपण तुकारामांचा श्रीराम, तुकारामांनी श्रीरामांना कसं बघितलं तर सोपं आहे. जसं सगळ्यांनी बघितलं तसंच तुकाराम महाराजांनी बघितलं, कारण सगळ्यांच्यासाठी राम तोच आहे. पण त्यांनी अभंगामधनं आपल्या भावना ज्या आहेत रामाबद्दल किंवा सीतेबद्दल किंवा त्यांच्या नामाबद्दल ह्या प्रगटलेल्या आहेत. तर गेल्या आठवड्यामध्ये जेव्हापासून अयोध्येला रामलल्लाचं प्रतिष्ठापना झाली त्यापासून भारतामध्ये एक थोडं राममय श्रीराममय वातावरण पुन्हा निर्माण झालेलं आहे. पुन्हा याचा अर्थ, कारण पूर्वीच्या काळी असं होतंच, त्यावेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला आठवतं आम्हाला की सगळं काही राममय होतं. तर जीवनात काही समजा काय आनंद येत नसेल तर म्हणा काय जगण्यात काय राम नाही, असं म्हणत बरोबर आहे, जगण्यात काय राम नाही. त्यानंतर सगळ्या घरगड्यांची नावं राम्याच असायची आणि आपण पाहतो की या भारतामध्ये जवळजवळ 30,000 नावं शहरं किंवा गावं अशी आहेत जी श्रीरामाच्या नावाभोवती आहेत. त्याचनंतर कुणी घरातलं वारलं वगैरे निधन झालं म्हणजे त्यांनी राम म्हटला असं म्हणत असत. आणि सगळ्या प्रवचनातनं तर अंतसमयी रामच स्मरावा हे तर प्रत्येक प्रवचनामध्ये असायचं सगळ्या त्यावेळेला. आणि आमच्या घरी पोस्टमन यायचा तर तो पोस्ट टाकताना म्हणा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणणार आणि पोस्ट टाकणार, अशी पत्र वगैरे टाकायचं. तर असंच सगळं राममय वातावरण होतंच. तर पहिला जो सिनेमा निघाला तो राजा हरिश्चंद्र सूर्यवंशी म्हणजे रामांच्या कुळातलाच होता. त्याच्यानंतर पहिलं नाटक जे निघालं ते सीता स्वयंवर, विष्णुदास भावे सांगलीचे. तर अशा दृष्टीनं सगळी आपली संस्कृती जी होती ही सगळी रामाभोवतीच होती. परंतु जशी जशी आपली तथाकथित वैज्ञानिक प्रगती सुरू झाली तसा राम थोडा मागे पडला होता. पण आता पुन्हा हा राम सगळ्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि आपण पाहतो की गेल्या 2 वर्षामध्ये सगळ्या इस्कॉन मंदिरमध्ये तरुणांची संख्या जास्त झालेली आहे आता, कारण पुन्हा धर्म काय आहे हे त्यांना समजून घ्यायची इच्छा झालेली आहे. तर ही चांगली गोष्ट आहे. आपल्याला बाकीच्या राजकारणात त्याच्यामध्ये पडायचं नाही. पण ज्या आपल्याला प्रचारादृष्टीनं किंवा भगवान रामाचा प्रचार जिथं होत असेल तर त्या दृष्टीनं आपण ह्याकडे एक संधी म्हणून बघतो आहोत. तर तुकाराम महाराजांचे असे अनेक अभंग आहेत. तर तुकारामांसाठी राम, कृष्ण, विठ्ठल किंवा अल्लाह हे वेगळे नाही आहेत, एकच व्यक्ती आहे. आणि ते सत्य आहे. आपल्या वेदामध्ये पण सांगितलेलं आहे की एकम सत विप्रा बहुधा वदंती, म्हणजे सत्य एकच आहे. जसं प्रभुपादसुद्धा उदाहरण देतात की सूर्य एकच आहे. सूर्याला भारतामध्ये मराठीमध्ये सूर्य म्हटलं जातं, हिंदीमध्ये सूरज म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये सन म्हटलं जातं. तर भाषा बदलली पण ते सूर्य बदललं नाही. त्याचप्रमाणे भगवंत जे आहे ते एकच आहेत. भाषेनुसार त्यांचं नाव आहे. तर परमेश्वर हे संस्कृत म्हणजे सगळ्यांच्यावरती नियंत्रण करणारा, आणि अल्लाह म्हणजे सुद्धा सुप्रीम कंट्रोलर परमेश्वरच आहे. परंतु भाषेमधले फरक आहे. नंतर गॉड हे सुद्धा जिहोवा हे सुद्धा भगवंताचं प्रेमळ स्वरूप असं म्हटलेलं आहे त्याला. तर भगवंताचं एका स्वरूपाचं वर्णन आहे. तर असे पाहायला गेलं तर आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये असा कुठलाही भेद केलेला नाही. तर भेद कुठे झाला? ज्यावेळेला भगवंत हे माध्यम राहत नाही आणि आपलं मत हे ज्यावेळेला सर्वश्रेष्ठ लोक मानायला लागतात त्यावेळेला भेद निर्माण होतात. पण शास्त्राचा जर विचार केला तर हा असा कुठेच भेद नाही. जे भगवद्गीतेमध्ये आहे तेच बायबलमध्ये आहे, तेच कुराणमध्ये आहे, तेच आहे, फक्त शब्द बदललेले आहेत. आणि म्हणून ज्यांनी असं वैदिक शास्त्र सांगते की यस्मिन कृष्ण आहे, ज्यांनी कृष्ण जाणला त्यांनी सगळं काही जाणलं. आणि म्हणून आपण ज्यावेळेला कृष्ण भावना जी तत्त्वज्ञान आहे हे ज्यावेळेला समजून घेतो त्यावेळेला इतर धर्म समजणंसुद्धा सोपं होतं. कारण इतर धर्मामध्ये ज्याला गॉड म्हटलेलं आहे तो गॉड कोण आहे, त्याचं नाव काय आहे, तर ते वैदिक शास्त्रामध्ये आहे. तर राम हे भगवंताचं नाव आहे. राम याचा अर्थ आहे आनंद देणारा. आणि म्हणून ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण ह्यांना म्हटलेलं आहे की लीला पुरुषोत्तम, आणि प्रभू रामचंद्रांना म्हटलेलं आहे की मर्यादा पुरुषोत्तम. रामचंद्रांच्या लीलेमध्ये मर्यादा आहेत. एकपत्नीव्रत आहे, आपल्या
भरताशी केलेलं वर्तन आहे किंवा लक्ष्मणांशी केलेलं वर्तन आहे, त्यानंतर अयोध्येचे जे नागरिक आहेत त्यांच्याशी केलेलं प्रेमळ आदानप्रदान आहे, ज्याला रामराज्य म्हणतात. तर हे नीती मात्र काही काही जण म्हणतात सुद्धा की एका धोब्याने सीतेवरती संशय घेतला तर त्या धोब्याचा ऐकून सीतेचा त्याग केला. कारण पत्नीचा त्याग केला नाही आहे, तिथे आहे तो राजा, आणि राजा हा निष्कलंक असला पाहिजे हे त्याचं महत्त्वाचं आहे. आणि सीतेचा त्याग होऊच शकत नाही. प्रभुपाद सांगतात की जसं सूर्य आणि सूर्याचा किरण कधी वेगळा होऊ शकतो का? कधीच होऊ शकत नाही. परंतु लोकांना जनमानसामध्ये यद्यत आचरती श्रेष्ठस, की राजा कसा निष्कलंक असावा, प्रजेच्या मनामध्ये थोडा जरी संशय असला तरी त्या संशयाचं निराकरण केलं पाहिजे, हे राजाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून इतका राजा जो आहे हा निष्कलंक राहिला पाहिजे. तर एक राजा, परिपूर्ण राजा ह्या दृष्टीनं रामाकडे आपण बघितलं पाहिजे, ना की एक पती. कारण तो पती आहे परंतु राजा आहे, आणि म्हणून त्यांनी आपलं वैयक्तिक जीवन जे आहे हे बाजूला ठेवलं आणि राजा म्हणून कर्तव्य केलं. तर हे समजून घ्यायचं महत्त्व आहे. तर हे जर आपण भक्तांकडनं समजून घेतलं तर आपल्याला ही जे काही असे प्रसंग आहेत रामायणामध्ये ते आपल्याला समजू शकतात. तर तुकाराम एका अभंगामध्ये सीता जी आहे ही ज्यावेळेला वनवासामध्ये जाते आणि त्यानंतर तिचं अपहरण केलं जातं पंचवटीमध्ये, आणि तिला रावण जो आहे आपल्या अशोकवनामध्ये नेऊन ठेवतात. त्याच्यावरती एक सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजांचा की वासुकीच्या वनी सीता शोक करी, काहो अंतरले रघुनाथ दुरी. तर तुकाराम महाराजसुद्धा त्या अगदी सीतेच्या जवळ आहेत किंवा सीतेला ते बघतायत या दृष्टीनं अभंग रचतात. म्हणजे प्रत्यक्ष शुद्ध भक्त जे असतात ते ज्यावेळेला कथा सांगतात रामायणाची किंवा महाभारताची, त्यावेळेला ते तिथे प्रत्यक्ष उपस्थित असतात. असं नाही की आपल्यासारखं वाचून प्रवचन करतात, ते असं नसतं. ते ज्यावेळेला बोलतात किंवा लिहितात किंवा स्मरण करतात ते प्रत्यक्ष त्या घटना पाहत असतात. तर त्या दृष्टीने तुकाराम महाराज ह्या अशोकवनामध्ये आहेत. तर असं म्हणतायत की आणि ते बघतायत सीतेचं काय चाललेलं आहे ते. वासुकीच्या वनी सीता शोक करी, काहो अंतरले रघुनाथ दुरी. तर ही सीता ही लंकेमध्ये अशोकवनात शोक करत आहे, आणि ती त्रिजटा जी आहे तिला रावणाने त्रिजटेला सीतेचं रक्षण करण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा सिक्युरिटी म्हणून ठेवलं होतं. पण ती स्वभावानं चांगली होती. तिला त्रिजटेजवळ म्हणते की माझे स्वामी रघुनाथ हे मला का अंतरले, काहो मजा आणले अवघडा लंकापुरी. या दुष्ट रावणानं या येऊनी गुंफे माझी दुष्टे केली चोरी. जे पंचवटीला आपण गेलात तर ते आपण पाहू शकतो की ती गुफा आहे, म्हणजे खाली असं जावं लागतं, एकच माणूस जाऊ शकतो तिकडे. तर अशा त्या तिथे सीता राहत होती. तर इथे काय, येऊनी गुंफे माझी दुष्टे केली चोरी. दुष्ट म्हणजे रावणाने तिथं काय केलं, त्या गुफेकडे आला आणि त्या रावणाने माझी चोरी केली आणि मला पळवून आणलं. का हो मजा आणिले अवघड लंकापुरी. या अशा पर्णकुटीतनं येऊन मला इकडे पळवून आणलं आणि असल्या या अवघड लंकापुरीमध्ये मला का आणलं हे त्रिजटे, तर मला नक्की सांग. मन उतावेळ झाला धुरी पंथ, राहो न सके प्राण माझा कुडी अंत. की हे त्रिजटे सखे मला नक्की सांग की माझे रघुनाथ मला भेटतील की नाही. माझे मन उतावेळ झाले आहे आणि पण ते इथून फार दूर आहेत. की काय दुष्ट आचरण होते म्या केले, मी काय असं वाईट आचरण केलं, माझ्याकडनं अशी काय चूक झाली की तीर्थव्रत होते कवणा ते भंगिले. काय मी कुणाचं तीर्थव्रतामध्ये बाधा आणली किंवा कुणाच्या धार्मिक कार्यामध्ये मी बाधा आणली म्हणून मला ह्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. गायी वत्सा म्हणजे काय, गायीपासून मी वासरू दूर केलं, किंवा पत्नी पुरुषा किंवा पत्नी आणि पतीमध्ये मी काय त्यांना मी दूर केलं का. कारण इथे असा प्रसंग आहे की पतीपासून स्वतः पत्नी दूर आहे. म्हणून ती आपला विचार करते की जसं आपल्याला माहीत आहे कर्म जे आहे हे जसं आपण करतो तसं बरोबर आपल्याला तसंच ते आपल्याला सामोरं जावं लागतं. तर त्या दृष्टीने सीता हा विचार करते. म्हणजे वास्तविक सीता ही आध्यात्मिक आहे आणि ती भगवंताची आल्हादिनी शक्ती आहे. पण एक साधारण व्यक्ती म्हणून आल्यानंतर साधारण व्यक्तीसारखे तिचे विचार आहेत. तर तिने असं काही केलेलं नाही आहे, परंतु तुकाराम महाराज तिच्या ह्यांनी विचार करतायत की मी असं काय केलं की
न कळो हो संचित चरण अंतरले. मला कळत नाही, मला नक्की सांग की माझे रघुनाथ हे तर फार दूर आहेत आणि माझ्या कुडीमध्ये म्हणजे की माझा प्राण जो आहे हा आता जायची वेळ आलेली आहे. नाडियले आशा मृगकांती सोने, की नाडियले माझ्या मनामध्ये एक आशा निर्माण झाली. मृगकांती म्हणजे सोन्याचं हरिण जे आहे हे प्राप्त करण्याची माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. धाडिले रघुनाथ पाठीलागे तेणे, आणि म्हणून मी माझा पती जो आहे रघुनाथ त्याला तो सोन्याचं हरिण जे आहे ते पकडून आणण्यासाठी पाठवलं. उल्लंघिली आज्ञा माव काय मी जाणे, आणि लक्ष्मणाने काय केलं की नंतर लक्ष्मण तिथे होते, रक्षणाला ठेवून गेले, पण उल्लंघिली आज्ञा त्याच्या आज्ञेचं मी पालन केलं नाही. तर काय पालन केलं नाही? जी लक्ष्मण ज्यावेळेला रामाने मरीची हा ज्यावेळेला जंगलामध्ये जाऊन रामाच्या आवाजामध्ये हे लक्ष्मण म्हणतो, त्यावेळेला लक्ष्मण सांगतो की हा रामाचा आवाज नाही आहे, हा रामाचा आवाज नाही, हा मरीची आहे, हा राक्षस आहे आणि त्याचा हा आवाज आहे. सीता म्हणते की नाही, माझा राम तिथे काय आहे, त्याला धोक्यामध्ये आहे, तर कठीण प्रसंगामध्ये आहे, तू इथनं गेलंच पाहिजे. लक्ष्मण जो आहे अतिशय कठोर शब्दामध्ये सीता बोलते आणि लक्ष्मणाला ऐकावं लागतं, आणि म्हणून लक्ष्मण तिकडनं निघतात. पण जाताना आपली लक्ष्मण रेखा सगळ्यात प्रसिद्ध आहे. लक्ष्मण रेखा सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मण रेखा आजकाल हा सुद्धा शब्दप्रयोग केला जातो, लक्ष्मण रेखा सोडू नकोस. हां, तर लक्ष्मण रेखा जी आहे ही लक्ष्मण रेखा त्या पर्णकुटीसमोर लक्ष्मण ओढतात, आणि ह्याच्या आत राहिलीस तर तुला कोणी करू शकणार नाही, काही करू शकणार नाही, तुला कुठलीही बाधा येणार नाही. तर म्हणून इथे सांगतात की उल्लंघिली आज्ञा माव काय मी जाणे. मला काय माहिती होतं की ही लक्ष्मणाने दिलेली जी आज्ञा आहे ते मोडल्यावर मला हा प्रसंग माझ्या जीवनामध्ये येईल. तर ही लक्ष्मण रेखा जी आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण आपल्यालासुद्धा जो धर्ममार्ग आहे तो पाळण्यासाठी आपल्याला लक्ष्मण रेषा दिलेली आहे. तर त्या लक्ष्मण रेषेमध्ये आपण राहतो तोपर्यंत रावण किंवा दुष्ट प्रवृत्ती आपल्याला काय करू शकत नाही. कलियुगामध्ये दुष्ट प्रवृत्ती आपल्या हृदयामध्येच आहे, रावण काय बाहेर नाही आहे, आपल्या हृदयातच आहे. तर तो रावण आपल्याला काय करू शकत नाही जर आपण धर्माचे लक्ष्मण रेषा जर पाळत करू असतं तर त्याच्यानंतर जे आहे की झोपडी रिकामी पाहून त्या रावणरूपी कुत्र्याने मला इथे बळजबरीने आणले. तो भागवतमध्ये हे वर्णन येतं की सुखदेव गोस्वामी सांगतात की जसं एखादा कुत्रा जो आहे हा स्वयंपाकघरामध्ये घुसतो आणि केलेली भाकरी किंवा चपाती पळून घेऊन जातो घरात कोण नाही असं बघून. हां, तोच प्रसंग, तोच रेफरन्स किंवा तोच संदर्भ इथे तुकाराम महाराज देत आहेत की जसं कुत्र्याने म्हणजे कसं या मला रावणरूपी कुत्र्याने इथं बळजबरीनं आणलं. आता या संकटातून सुटण्यासाठी रघुनाथाच्या नामाशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही, की नाही मूळ मार्ग लागे अणिक सोयी, एकावीण नामे रघुनाथाच्या माय. की आता दुसरा भगवंत रामाच्या नावाशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही. त्यानंतर नाही उपटी पक्षिया एक देऊनी पाय. उपटी पक्षिया, पक्षी म्हणजे इथे जटायू. तर तुकाराम महाराज वर्णन करतात की रावणाने जटायूचा एक पंख एका पायामध्ये धरला आणि दुसरा पंख दुसऱ्या हाताने उपटला. आपण हे तुकारामाचे रिअलायझेशन्स आहेत किंवा तुकाराम महाराजांचा हा अनुभव आहे. अर्थात रामायणामध्ये असं नाही आहे की त्यांनी काय केलेलं आहे की तलवारीने पंख छाटले, पण तुकाराम महाराज सांगतात इथे की उपटी म्हणजे एका पायावर त्यांनी काय ठेवला, एका पंखावर एक पाय ठेवला आणि दुसऱ्या हाताने पाय ओढला. उदक वेड्यामध्ये ते चाली काय. आणि हे जे युद्ध आहे हे इथं सांगतात की उदक म्हणजे पाणी, वेढ्या म्हणजे पाण्याने वेढलेला होता जटायू आणि रावण, म्हणजे ही पाण्यामध्ये लढाई झालेली आहे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. तर जनकाची नंदिनी दुःखे ग्लानी थोरी. त्यावेळेला जनकाची नंदिनी, जनक म्हणजे जनक महाराज, नंदिनी म्हणजे तिची मुलगी सीता, ही काय सांगते दुःखे, ती दुःखाने तिला ग्लानी
ग्लानी म्हणजे तिला हे दृश्य पाहवलं नाही आणि ग्लानी आली म्हणजे भोवळ आल्यासारखी झाली तिला. तर चुकली कुरंगणी मेळा तैशी परी ती कशी झाली की हरणी जसं एखाद्या हरणाच्या कळपातून सोडल्यावर जशी तिची अवस्था होते तर तशी सीतेची अवस्था झालेली आहे की समजा एकच हरणी ज्या वेळेला राहते आणि बाकी सगळा कळप तिचा निघून गेलेला असतो आणि शिकारी बाण समोर धरून उभा आहे त्यावेळेला जशी हरिण थरथरायला लागेल तर तो तसा प्रसंग तुकाराम महाराज इथे आपल्या डोळ्यासमोर बघतायत की या सीतेची अवस्था कशी झालेली आहे, हरिणीसारखी झालेली आहे. तर समोरची जी त्रिजटा आहे की समोखी त्रिजटा स्थिर स्थिरे वो करी की आता जटा ही जी त्रिजटा जी आहे ती सांत्वन करू लागली सीतेचं. ती सांत्वन करू लागली आणि ती सांगायला लागली की अगं सीते धीर धर तू. तुकाराम महाराज म्हणतात की राम लवकरच लंकेस येऊन तिची सुटका करतील असे तिने सांगितले. ते तुकाराम महाराज लिहित आहेत की त्रिजटेने कुणाला सांगितलं, सीतेला सांगितलं. तर हा प्रसंग याच्या अगोदर आपण पाहतो की ह्यांना वनवासात का जावं लागलं. तर दशरथाचा ज्या वेळेला दशरथ त्याने डोक्यावरती एक पांढरा केस बघितला, फक्त एकच केस, आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की एक पांढरा केस याचा अर्थ आता तुम्ही वयस्क होत चाललेले आहात. तर पूर्वी दशरथ महाराजांनी ताबडतोब ओळखलं की आता माझा वानप्रस्थाची वेळ झालेली आहे आणि त्यांनी प्रभू रामचंद्राला बोलवलं आणि तिथे त्याचा राज्याभिषेक करायचं ठरलं. तर ही सगळेजण आनंदी होते. तर सगळ्या अयोध्येमध्ये सगळीकडे तोरणं उभा करत होते, गर्जना होत होत्या, सगळीकडे अभिषेकाची तयारी चाललेली होती, सगळीकडे आनंद होता. अगदी दशरथच्या महालामध्ये सुद्धा आनंद होता. आणि स्वतः कौशल्या, कैकेयी आणि तिसरी पत्नी कोण, सुमित्रा, या तिघं पण या सगळ्या राज्याभिषेकाची तयारी करत होत्या. कैकेयी पण, कारण जोपर्यंत मंत्राची भेट झाली नव्हती. तर मंत्रा जी आहे ही बघते की अरे कैकेयीला हिचं हित कशामध्ये आहे ते कळतच नाही आणि म्हणून ती कैकेयीकडे येते. सांगते की अगं तू एवढ्या उत्साहाने या रामा राजा होतोय याच्याकडे तुझं उत्साहाने भाग घेते आहेस, पण तुला माहिती नाही तुझ्यावरती काय प्रसंग ओढवणार आहे. तर त्यावेळेला कैकेयी म्हणते की असं काय होणार आहे, आनंद आहे, राम ही माझ्या भरतासारखाच आहे आणि तो राजा झाला काय आणि भरत राजा झाला काय, तर मला त्याच्यामध्ये आनंदच आहे. मग मंत्रा ती सांगते तिला की असं नाही आहे, जर राम राजा झाला तर भरताला तर तो सेवकासारखा नोकरासारखा वागवेल, सेवकासारखा वागवेल आणि एकदा राम राजा झाला की भरताला कधीही राजा होता येणार नाही. आता कैकेयीचं मन जे आहे हे ताबडतोब बदललं. इथे संगतीचा परिणाम आहे, हा संगतीचा परिणाम ही आपण पाहतो. हेच बरोबर कुठे झालं, कंस जो आहे, कंस आणि वासुदेव यांच्यातली चर्चा आहे ना. तर इथे पण जोपर्यंत सीता अगदी सीताने देवकी कंस अगदी तिचं लग्न वगैरे किती व्यवस्थित लावून देतो आणि स्वतः ज्याप्रमाणे आपली पद्धत आहे की मुलीला सोडण्यासाठी तिचा भाऊ जातो, तर तसंच कंस तिला घेऊन जात असताना आकाशवाणी झाली आणि त्याने झाली की अरे मूर्खा, तुला काय कळतं, हिचाच 8वा पुत्र तुझ्या मृत्यूला कारण आहे. तर कंसाचं मन ताबडतोब बदललं. तर तीच स्थित परिस्थिती झाली की कैकेयी जी आहे हिचा चांगला विचार होता, तिचा रामाची भक्त होती, रामाची सेवा करायची होती, राम तिला स्वतःच्या मुलासारखा, पण मंत्राने तिचं मन कलुषित केलं. इतकं कलुषित केलं की कैकेयीला सत्य गोष्टी खोट्या वाटायला लागल्या आणि खोट्या गोष्टी सत्य वाटायला लागल्या. हा सत्संगाचा परिणाम आहे. सत्संग आपल्याला वाटते की अरे सत्संगाचं महत्त्व काय ते इथे आहे. या मंत्राने इतकं मन कलुषित केलं की तिला खरंच वाटायला लागलं की अरे की कारण राम जो आहे हा अयोध्येमध्ये हा सगळीकडे प्रजेचं रक्षण करणारा किंवा प्रजेचा मुलासारखं पालन करणारा, म्हणजे त्याने अगोदरच तो हे काय म्हणतात त्याला राजपुत्र होताच,
त्यामुळे दशरथाबरोबर त्यांनी राज्यकारभार थोडा तरी केलाच होता. असं नाही की पहिल्यांदाच काही अनुभवाशिवाय त्याला राजा बनत होते, काहीतरी त्याला अनुभव होताच नाही असं नाही. परंतु जबाबदारी जी आहे ही दशरथ आत्ता देणार होता. तर प्रजेनी सगळ्यांनी ओळखलं होतं की राम राजा जो आहे हा प्रजेला आपल्या पुत्रासमान वागवतो, सगळ्यांच्यावरती प्रेम करतो. परंतु कैकेयीच्या मनामध्ये हा जो द्वेष भरवला गेला तो मंत्रामुळे. आणि म्हणून ही कैकेयी जी आहे हिचं पुरं मन कलुषित झालं. आणि त्यासाठी आपलं मन जे आहे हे मंत्रासारखं आहे. ज्या वेळेला आपण कृष्णाची सेवा करायला जातो त्यावेळेला मन सांगतं की नको करू. किती जणांना अनुभव आहे? कोणालाच नाही आहे. थँक्यू, व्हेरी नाईस, चांगले बघता तुम्ही. ज्या वेळेला सकाळी उठून जप करायचा म्हटल्यानंतर मन काय सांगतं? राहू दे ना, उद्यापासून कर. आजचंच काय कर ना, कोण नको म्हटलं आहे, पण उद्यापासून कर. आजचा दिवस जाऊ दे ना, आराम कर. आजचा दिवस करायचं, आयुष्यभर कर, काय प्रॉब्लेम नाही. हे मन जे आहे ना इतकं खतरनाक आहे. खास करून कृष्णाची सेवा करायची ज्या वेळेला येते, इतर काय करायला, अधर्मिक काय करायला मनमध्ये येत नाही, कारण त्याला ते पाहिजे असतं ना. पण रामाची सेवा किंवा कृष्णाची सेवा ज्या वेळेला करायला येतं त्या कारणं पण देतं मन. हा कारणं पण देतं, अरे तुझी अंग दुखतं आहे, तब्येत बरी नाही तुझी, सर्दी आली तुला, डोकं दुखतं आहे, काय झालेलं नसलं तरी ते सगळं होते त्या दिवशी. म्हणजे कारणं पण देतं आहे मन, बरोबर ना. हे तर मंतरा म्हणून ते मनच आहे तिथे, मंतरा. तर या मनाचं ज्या वेळेला आपण ऐकत जातो त्यावेळेला आपल्या आयुष्यातला राम निघून जातो, आपल्या आयुष्यातला राम निघून जातो. आणि म्हणून ही मंत्रा जी आहे हिचं कलुषित केल्यानंतर आता मंत्रा म्हणते, अरे काही म्हणते हो बरोबर आहे, पण आता कसं करणार हे? आता बघा कसं करणार हे पण मंत्रात शिकवते. तुमची की अगं असं काय विचार करते तू दशरथ राजा ज्या वेळेला देवतांच्यावर युद्ध करताना संकटामध्ये असताना त्याने तुला 2 वर दिलेले आहेत आणि तू ते रिझर्वमध्ये ठेवलेले आहेस. हां, पुढे काहीतरी कामाला येईल त्यावेळेला वापरेल, तर ती 2 वर आत्ता मागून घे. तर ती सांगते की 2 वर कुठले? एक भरताला राजा करायचं आणि दुसरा रामाला वनवासाला पाठवायचं. आता हे कोण सांगणार? मंत्रा. म्हणजे असं आपलं मन रामाला आपल्या हृदयातनं बाहेर कसं घालवायचं हे तेच शिकवतं आहे. की असं केलं की जातोय तो राम तिकडे, वनवासाला पाठवून दे, म्हणजे तुला इथं कसं होईल, तुला राज्य करता येईल, तुझा पुत्र राज्य होईल, म्हणजे तुझ्या मनासारखं वागता येईल. तर ही जी आहे म्हणून ही सुरुवात आहे. तर बाकीच्या घटना ज्या नंतर आहेत, पण सुरुवात जी आहे हे मनापासून सुंदर आहे, मंत्रापासून सुरुवात आहे. म्हणून आपल्या जीवनात जर रामायण किंवा महाभारत व्हायचं नसेल तर महाभारत आपल्या मनाला ताब्यामध्ये ठेवलं पाहिजे. शास्त्राप्रमाणे, धर्मशास्त्राप्रमाणे आपण वागायला शिकलं पाहिजे. तर हा जो मग दशरथला सांगावं लागतं की रामाला असं असं आहे तुला. आणि रामाची इथं काय आहे की वडिलांची आज्ञा आणि आपल्या वडिलांना कसं सुख प्राप्त झालं पाहिजे ते आपला विचार करत नाहीत. की मला जंगलामध्ये जायचं आहे, 14 वर्ष झाली, जाणार आहेत, मी राज्यापासून दूर होणार आहे, पण आज्ञा पालन करणं, आज्ञाधारक पुत्र जो आहे हा कसा असावा हे प्रत्यक्ष राम उदाहरण देत आहेत. की स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण वडिलांना त्रास होता कामा नये. पण झालं उलटं, वडिलांना पण त्रास झाला आणि ह्यांना पण त्रास झाला, कारण त्याच्यानंतर दशरथ राजा जास्त दिवस राहिले नाहीत. परंतु आज्ञा पालन करणं हे जे किती महत्त्वाचं आहे हे प्रभू रामचंद्र इथे दाखवून देतात. आणि मग ते वनवासाला निघतात. आणि मग हे पर्णकुटीमध्ये आल्यानंतर हा जो प्रसंग आहे इथं वर्णन करतायत तर झालेला आहे. तर सीता ही आता अशोकवनामध्ये आहे. तर त्यानंतर तुकाराम महाराज रावणाला उपदेश करतात. पहिला आला राम रावणासी सांगती, काय निदुसुरा निजलासी भूपती. तर हे भूपती रावणा, पलीकडे राम वानरसेना घेऊन लंकेवर आक्रमण करण्यासाठी आला आहे आणि तू अजूनही असावतपणे झोपलेला का आहेस. आता रामायणामध्ये झोपलेलं वर्णन नाही आहे कुठं रावणाचं. तर कुठल्या अर्थानं तुकाराम महाराज इथं झोपलेला आहेच म्हणत आहेत, तर तो धार्मिकदृष्ट्या झोपलेला आहे, म्हणजे अज्ञानामध्ये आहे, त्या दृष्टीने झोपलेला आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला धर्माचं पालन करत नसतो आपण सगळ्याला झोपलेल्या अवस्थेमध्ये असतो.
आणि म्हणून भागवतमध्ये वर्णन केलेलं आहे की 3 प्रकारच्या आपल्या अवस्था आहेत, जागृती, स्वप्ने आणि सुसुप्ती. तर जागृती अवस्था कुठली? ज्यावेळेला आपण भगवंताच्या सेवेमध्ये असतो ती जागृती. सुसुप्ती म्हणजे धड झोप पण नाही आणि धड उठलेलं पण नाही, ही जी आहे सुसुप्ती म्हणजे अर्धवट जे असते. आणि स्वप्नी म्हणजे आपण स्वप्न बघत असतो, म्हणजे आपल्या नको नको ती स्वप्न आपण बघत असतो, ती स्वप्नी अवस्था. तर भागवतम सांगतं की आपण सुसुप्ती आणि स्वप्नी अवस्थेमध्ये आहोत. थोडंसं आपण ज्यावेळेला कुठलं आपलं तथाकथित भौतिक कर्तव्य करतो ती सुसुप्ती अवस्था, म्हणजे पूर्ण जागृती नाही आहे, अर्धवट जागृती आहे. म्हणजे आपल्याला शरीराची काळजी घ्यायची माहिती आहे, पण आध्यात्मिक काळजी घ्यायची माहिती नाही, अर्धवट अवस्थेमध्ये आपण आहोत. आणि स्वप्नी म्हणजे आपण कधीकधी असं संपूर्ण भागवत म्हणते की आपलं जीवनच स्वप्नवत आहे. म्हणजे आपण जर पाहिलं की संपूर्ण आपलं जीवन 100 वर्षाचं आहे आणि भगवंताच्या दृष्टीनं पाहिलं तर एक स्वप्नवत आहे. आपलं स्वप्न किती लांब किती मोठं असतं आपल्याला कल्पना पण नसते. तसं पूर्ण मनुष्य जीवन एक स्वप्नवत आहे, पूर्ण मनुष्य जीवन. तर ह्या अवस्थेतनं म्हणून अशा भावनेने तुकाराम महाराज सांगतात की रावण तू काय झोपलेला आहेस अजूनही, की आता रावण प्रत्यक्ष तसा झोपलेला नव्हता, आपण अज्ञानामध्ये होता. तसा धृतराष्ट्र, महाभारत आणि रामायणामध्ये भरपूर साम्य आहेत. इथं धृतराष्ट्र पण झोपलेला आहे आणि विदुर त्याला जागा करतोय, भीष्म त्याला जागा करतोय, पण धृतराष्ट्र झोपलेला आहे. म्हणजे तो आंधळा आहे तिथे. आता कुठल्या दृष्टीनं आंधळा आहे? धर्माच्या बाबतीत आंधळा आहे, नुसता शारीरिकदृष्ट्या आंधळा नाही, धर्माच्या बाबतीत आंधळा आहे. तर आंधळा आणि झोपलेला दोन्ही जवळजवळ एकच अवस्था आहे. झोपलेल्या अवस्थेत काय चाललेलं आपल्याला कळत नाही, आणि आंधळा म्हणजे डोळे नाहीत त्याला काय चाललेलं आहे काहीला कळत नाही. तर त्या दृष्टीनं तुकाराम महाराज म्हणतात की काय झोपलेल्या अवस्थेमध्ये आहेस. अरे त्या रामाचे दूत म्हणजे की अवघे लंके माझी झाले रामाचे दूत, व्यापिले सर्वत्र बाहेरी भीतरी आत. या रामाचे दूत म्हणजे सगळे वानर लंकेमध्ये घुसले आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये घुसलेले आहेत. आणि तुझे की अवघे अंगलग तुझे वधियेले वीर, तुझे शूरवीर असे योद्धे श्रीरामाने मारले आहेत. इथे कुंभकर्ण गेला, इंद्रजित गेला, त्याचं वर्णन येते करतात. अरे अजूनही काय झोपलास, तुझे शूरवीर योद्धे जे आहेत की अवघे अंगलग म्हणजे शारीरिक संबंध किंवा नातेवाईक संबंध असे, तुझे वधियेले वीर, या रामाने या वानराने तुझे सगळे वीर मारलेले आहेत. होई शरणागत किंवा युद्धाशी सादर. आता एक तर प्रभू रामचंद्रांना शरण जा किंवा युद्धासाठी तयारी तरी कर. तुका म्हणे ऐक्या भावे रामेशी भेटी. माझं सांगणं आहे तुला रावणा की तुकाराम महाराज सांगतात की जाऊन प्रभू रामचंद्राला शरण जा, करून घेई आता संबंधेशी तुटी. जाऊन त्याला शरण जा. म्हणजे जसा इथं विभीषण सांगतो तसा तुकाराम महाराज पण रावणाला उपदेश करतात की तुका म्हणे ऐक्या भावे रामेशी भेटी, की तू आता एकनिष्ठेने प्रभू रामचंद्रांना शरण जा आणि सर्व करुणी घेई आता संबंधेची तुटी, आणि सर्व सांसारिक संबंध जे आहेत हे तोडून टाक, सांसारिक बंधन तोडून टाक. हा रावणाला उपदेश करतो आहे. आता रावण ऐकला का? रावणाने नाही ऐकला. म्हणजे आम्ही जर ऐकलं नाही तर आम्ही कोण आहोत? रावण. हरे कृष्णा. असं मी म्हणत नाही. म्हणजे साधू आपलं काम करायचं करतो. साधू काय करतो? आपलं काम करायचं करत असतात, पण आपण ऐकत नाही त्यावेळेला आपल्याला कुठली वृत्ती आपल्याला थांबवते? मंतराची किंवा रावणाची वृत्ती आपल्याला ते पुढे जाऊ देत नाही. त्यानंतर काय झालं? तुकाराम महाराज लिहितात की त्यानंतर श्रीरामाने रावणाला ठार केलं आणि बिभीषणाला लंकेचा राजा बनवलं आणि सीतेची सुटका केली. याच्याबद्दल लिहितात की केला रावणाचा वध, अवघा तोडीला संबंध. आता इथे जो संबंध जो आहे, जो मागच्या अभंगामध्ये सांगितलेला आहे, संबंध ह्याचा भौतिक जगाचा. म्हणजे रावणाचा वध जरी केला तरी त्याचा फक्त शरीराचा वध झाला. ह्याच्या पाठीमागे आपल्याला माहिती आहे ही कथा काय आहे. कारण रावण हा कोण होता? जय विजय. कुंभकर्ण आणि रावण म्हणजे जय आणि विजय होते. म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या जरी ते आता समोर राक्षस म्हणून आलेले आहेत तर त्यांचं शरीर जे आहे हे राक्षसी आहे. आत्मा जो आहे हा भगवंताचा सेवकच आहे. आत्मा हा आपण सगळेजण कुठल्याही आपण अवस्थेमध्ये असलो, राक्षस भाव असो किंवा भक्तभाव असो किंवा साधुभाव असो,
आत्मा हा शुद्धच आहे, सच्चिदानंद आहे, आत्मा कधीही राक्षस बनत नाही. तर इथे सांगतात की केला रावणाचा वध अवघा तोडीला संबंध, म्हणजे त्याच्या शरीराचा नाश केला, त्याच्या शरीराचा संबंध तोडला आणि त्याला काय दिलं, त्याला मुक्ती दिली. रावणाला रामाच्या हातून मृत्यू आला आणि म्हणून रावणाला सुद्धा मुक्ती प्राप्त झाली. तर राक्षसांना सुद्धा मुक्ती प्राप्त होते किंवा मोक्ष प्राप्त होतो, कारण प्रत्यक्ष भगवंताच्या हातनं त्यांचा काय होतं, संवाद झालेला असतो. तर ह्यासाठी वैष्णव कधी मुक्तीसाठी किंवा मोक्षासाठी प्रयत्न करत नाहीत, कारण ते राक्षसांना सुद्धा प्राप्त होतो. इथे तसा रावणाला पण प्राप्त झाला. लंका राज्ये बिभीषण केली चिरकाळ स्थापना. तर इथं चिरकाळ याचा अर्थ आहे की बिभीषण हा चिरंजीव आहे, जसं सप्त चिरंजीव आहेत अश्वत्थामा बलिर व्यासो, त्याप्रमाणे हा जो आहे बिभीषण, ह्याला रामाने चिरंजीव केलं आणि त्याला लंकेचा अधिपती बनवलं, लंकेचा राजा बनवलं. आता ही तुकाराम महाराज सांगते की औदार्याची सीमा काय वर्णू रघुरामा, की किती औदार्य आहे याच्यामध्ये. युद्ध केलं रावणाशी, त्यासाठी लंकेपर्यंत यायला विचार करा. रामाने तसे बाह्यदृष्ट्या किती कष्ट घेतलेले आहेत. सगळ्यांना तिथे जांबवानला भेटून तिथं सगळ्यांना एकत्र करून, नंतर समुद्र 3 दिवस समुद्र जो आहे त्याच्याकडे प्रार्थना केली तरी समुद्र वधायला तयार नव्हता. मग रामाने क्रोधाने त्याला बाणाने मारायला ठरवलं, त्याला समुद्राने वाट दिली. त्याच्यानंतर हे सगळे वानर तिथनं पूर्ण दगडाचा सेतू बांधतात, त्यानंतर लंकेमध्ये येतात. नंतर एवढ्या सगळ्या त्याच्या रावणाच्या जे कोणी त्यांनी हे पाठवले त्यांना सगळ्यांना ठार करतात, मग रावणाला ठार करतात. आणि हा अधिकार कोणाचा आहे, रामाचा आहे तिथे राज्यावर बसण्याचा. पण राम तिथे बसत नाहीत, बिभीषणाला बसवतात, बिभीषणाला. तर म्हणून तुकाराम महाराज किती औदार्य आहे राम माझा, किती औदार्य, किती उदार आहे, की हे रघुरामा तुझ्या अमर्याद औदार्याचे मी किती वर्णन करू, की इतका औदार्य आहे. एवढे सगळे कष्ट घेऊन आता सीतेला सोडवलं म्हटल्यानंतर तो एक भाग झाला, पण दुसरा सगळी लंका जी आहे ती रामाच्या ताब्यात आहे आणि ती सगळी त्यांनी बिभीषणाला देऊन टाकली. आपण ज्यावेळेला रामेश्वरला जातो त्यावेळेला बिभीषणाचा तिथे अभिषेक झाला, ती जागा आहे, पण यात्रेच्या वेळेला जातो तिथे आपण. तर हे चिरंजीव केले, श्रीलंकेचा राजा बनवलं. तर प्रभू रामचंद्र जे आहेत किंवा भगवान श्रीकृष्ण जे आहेत, जेव्हा त्यांना आपण काही अर्पण करतो, भगवंत कुठलीही गोष्ट स्वतःसाठी ठेवून घेत नाहीत, उलट त्याच्यावरती आपली कृपा देऊन ते आपल्याला परत करतात. आपल्या आयुष्यामध्ये पाहतो ना आपण ज्यावेळेला भगवंताला आपला अन्न प्रसाद म्हणून अर्पण करतो, भगवंत ठेवून घेत नाहीत, त्याच्यावरती आपली कृपा ठेवतात आणि पुन्हा आपल्याला देतात. म्हणजे जेवढं आपण भगवंताला देतो त्याच्यापेक्षा जास्त भगवंत आपल्याला देतात. आपल्या भक्तीमध्ये आपण जर पाहिलं, आपल्याकडनं सगळं जरी काढून घेतलं, सगळं जरी आपल्याकडनं काढून घेतलं तरी पण भगवंताची भक्ती आपल्याला देतात, ही कुठल्याही किंमत देऊन आपल्याला घेता येणार नाही. पूर्ण आता तुकाराम महाराज ज्यावेळेला छत्रपती महाराजांना उपदेश करतात त्यावेळेला सांगतात की काय दिले तुम्ही आम्हाला, तुमचं हे येर वित्त धन तुम्ही आम्हाला सगळं दिलेलं जे आहे, आमचं वैभव कशामध्ये आहे, तुमचं ऐश्वर्य विठ्ठल. आणि ज्याच्याकडे विठ्ठल आहे, ज्याच्याकडे कृष्ण आहे, त्याला या जगातलं कुठलंच आकर्षण राहणार नाही. तो विठ्ठलामध्ये आपला मस्त आहे, आनंदी आहे, त्याला या जगातलं कुठलं आकर्षण राहणार नाही. तर हे ऐश्वर्य ज्याच्याकडे आहे, कृष्ण भक्ती किंवा विठ्ठल भक्ती, राम भक्ती, हे ऐश्वर्य ज्याच्याकडे आहे त्याला या जगातलं कुठलंही ऐश्वर्य आकर्षण करणार नाही. म्हणून इथे भगवंतानी बिभीषणाला राज्य दिलं. तर आपण जे भगवंताला अर्पण करतो तर भगवंत त्याच्यावरती आपलं जी कृपा जी आहे ही फक्त आपण ज्यावेळेला भगवंताला अर्पण केल्यानंतरच आपल्याला कळेल. कधी कधी वेळेला असा प्रश्न आला, अरे भगवंत घेतात कुठे, आम्ही तर ठेवलं आणि परत आणलं. तसंच आहे सगळं काही, तसंच नसतं केव्हा आपण, त्याच्यावरती भगवंताची कृपा आलेली असते. हे ज्यावेळेला आपण तो प्रसाद घेतो आणि असं महिने प्रसाद घेतल्यानंतर आपलं चित्त ज्यावेळेला सुधारायला लागतं, आपली भावना ज्यावेळेला बदलायला लागते, त्यावेळेला आपल्याला कळतं की तो प्रसाद कसा आहे. बाह्यदृष्टीने आपल्याला तो अन्नच दिसतं, जसं गेलं तसं ठेवलं तसं परत आलं. त्याचप्रमाणे घर आपण ज्यावेळेला भगवंताला अर्पण करतो तर त्या घरामध्ये कृष्ण भावना येते
की बाकी सगळे 4 भिंती आहेत, अन्नधान्य आहे, गाडी आहे, बंगला आहे, पलंग आहे, सोफा सेट आहे, सगळं काही आहे. पण तिथे भगवंताला अर्पण केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीवरती काय होतं, भगवंताची कृपा येते. म्हणजे जेवढं आपण घर भगवंताला दिलं तर ते घर तर दिलंच, तर त्याच्याबरोबर भगवंताने आपली कृपा पण दिली. हे जीवन जे आहे, जर आपण भगवंताला अर्पण केलं तर जीवन पण आपल्याकडे आहेतच, परंतु आपल्याला पुन्हा या जगामध्ये जन्म घ्यावा लागणार नाही. म्हणजे आपण देतो त्या मानानं भगवंत किती देत आहेत आपल्याला, तसं ह्या बिभीषणाचं आहे. आता बिभीषणाने काय केलं, ज्यावेळेला रावणाला त्यांनी समजावून सांगितलं की हे राम जो आहे, विचार कर नुसता, ज्यावेळेला हनुमंत येऊन गेले, पुरी लंका जाळून गेला हनुमंत, म्हणजे की रामाचा एक वानर एवढा करू शकतो. विचार कर, हा वानर आहे हां, तर विचार कर असे कितीतरी वानर सैन्य जे आहे हे रामाकडे आहे. आणि शेवटी राम हा प्रभू रामचंद्र आहे, आणि म्हणून प्रभू आहे, स्वतः भगवंत आहे. तर त्याच्या नादाला लागू नकोस. पत्नी मंदोदरी पण सांगते, आणि म्हणून तिला पतिव्रता असं म्हटलेलं आहे. तर मंदोदरी पण सांगते, अरे काय तुझा वैभव आहे. आणि असं आहे की सीता जी आहे ही, तिला वनवासात आणून ठेवलेलं आहे. राम तिचा भोग पण घेऊ शकत नाही, कारण त्याला शाप आहे. ज्यावेळेला तो कुठल्या स्त्रीला स्पर्श करेल आपली पत्नी सोडून, त्याचं डोकं फुटणार, हा त्याला शाप आहे, म्हणून तो जाऊ शकत नाही सीतेकडे. तर आपल्यालासुद्धा तो शाप आहे. आपण ज्यावेळेला भगवंताची कुठलीही वस्तू भोग्य म्हणून वापरायचा प्रयत्न करतो, आपलं डोकं फुटतं, पण आपल्याला कळत नाही. आपल्याला कळत नाही एवढीच गोष्ट. याचा अर्थ काय की पुन्हा आपण कर्माच्या बंधनामध्ये अडकतो. एक वेळ डोकं फुटलेलं बरं, पण कर्माच्या बंधनामध्ये अडकलं तर आपल्याला जन्ममृत्यू जराव्याधी या चक्रामध्ये अडकावं लागतं. तर फक्त ही रावणाचीच असं नाही, सीता जी आहे ही भगवंताची आहे, तिला कोणीही स्पर्श करू शकत नाही. तर ही संपूर्ण शक्ती जी आहे ही भगवंताची आहे, तिला कोणीही शिवू शकत नाही. पण आपण जे आहे, आपण जो स्पर्श करतो ते काय आहे, आभास आहे. आपण जो आपल्याला वाटतं की आपण कुठलीही गोष्ट भोग करतो ती आभास आहे असं आपल्याला वाटतं, म्हणून त्याला माया म्हणतात, सत्य नाही आहे. तर तुकाराम महाराज सांगतात की अशी बिभीषणाने फक्त रावणाला सांगितलं, तो ऐकलं नाही, आणि म्हणून घरभेदी झाला. घरभेदी म्हणतात त्याला, म्हणजे आपल्या भावाचाच त्याने नाश करण्यासाठी तो रामाला येऊन मिळाला. त्याला कधी कधी बिभीषणाला घरभेदी म्हणतात. आणि कधीकधी असा ज्यांना ह्या शास्त्र माहिती नाही, ते राजकारणात कुठला पक्ष तोडला की त्याला बिभीषण म्हणतात. त्यांना माहिती नाही बिभीषणाने काय केलं ते. घरभेदी म्हणतात त्याला. पण बिभीषणा तसा राजकारणातला बिभीषण नाही आहे तो. यांनी काय केलं की रावणाला चांगल्या गोष्टी सांगितल्या, रामाला तू सीता परत दे, हां सन्मानानं परत दे, आणि एवढंच नव्हे तर तू जरी त्याला शरण गेलास रामाला, तर राम इतका अवधारी, इतका कृपाशील आहे की तो तुला सगळी गुन्हे माफ करेल, तुला सगळ्या ह्याच्यातनं माफ करून तुला त्याच्या चरणाचा आश्रय तो देईल. आणि म्हणून तू काय कर, तू या सीतेला परत पाठवून दे. पण बिभीषणाचं ऐकलं नाही, आणि म्हणून बिभीषण सोडून ज्यावेळेला आला त्यावेळेला हे सगळे अजूनही लंकेच्या म्हणजे समुद्राच्या अलीकडेच होते. तर त्यांना संशय आला, अरे बिभीषण आला, तर त्यांना वाटलं की हा काहीतरी इथे हेरगिरी करायला आला आहे का कशासाठी. पण रामाने एकट्याने ओळखलं, कारण का राम प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आणि म्हणून बिभीषणाच्या मनामध्ये काय भावना आहेत या रामाने ओळखल्या, आणि म्हणून बिभीषणाला त्याने आश्रय दिला. आणि शेवटी बिभीषणाच्या मदतीनेच रावणाचा वध रामाने केला. तर ज्या श्रीरामाने सीतेला सोडवले तो माझा रक्षण करताय. तुका म्हणे माझा दाता रामे सोडविली सीता. तर एवढं सगळं सांगायचा तुकाराम महाराजांचा उद्देश काय आहे की हा राम माझा रक्षण करताय. जसं सीतेचं रक्षण केलं, हां जसं सगळ्या वानर सेनेचं ते रामाने रक्षण केलं, आपल्या रामनामाने पाण्यावरचे दगड तारले, तर असा श्रीराम जो आहे हा माझा रक्षण करताय. म्हणजे भक्ताच्या हृदयामध्ये ही श्रद्धा किंवा हा विश्वास असला पाहिजे की आपण ज्याला शरणागत झालेलो आहोत किंवा आपण ज्याची भक्ती करतो आहोत तो किती सामर्थ्यवान आहे किंवा किती सामर्थ्यशील आहे, की आपल्याला या जगामध्ये कुठलीही भीती किंवा कुठल्याही प्रकारचं संकट वाटता कामा नये. तर ही जी आहे भक्तीची शक्ती,
की भगवंताच्या आज्ञेचं पालन करणे, भगवंताची सेवा करणे ही जर आपण निष्ठेने केलं तर जो तुकाराम महाराजांचा विश्वास आहे की हा माझा रक्षण करता आहे, मला ह्या जगामध्ये कुठल्याही प्रकारचं, जरी सीतेवरती, आता सीतेचं रक्षण करता कोण? प्रभू रामचंद्रच, ते तर तिचे पती, पण तिच्यावरती वनवासात जायचा प्रसंग आला, रावणाने तिला पळवून दिलं, परंतु सोडवून पण आणलं. तशी आपली सगळ्यांची अवस्था आहे. आपण त्या भगवंताला विसरून या मायावी जगामध्ये, या तथाकथित मरीची जो आहे रावण, आपला हरिण, त्याच्या पाठीमागे सीतेसारखं आपण लागलेलो आहोत. आणि म्हणून आपलंही रक्षण करणारा कोण आहे? तोच प्रभू रामचंद्र आहे. तर त्यानंतर युद्ध वगैरे झालं आणि युद्ध झाल्यानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये परत येतात. त्याचं वर्णन तुकाराम महाराज करतात की आनंद झाला अयोध्येशी आले रघुनाथ, की इतके 14 वर्षानंतर प्रभू रामचंद्र सीता, लक्ष्मण आणि एक जास्ती हनुमान घेऊन परत आलेले आहेत. त्यावेळेला जाताना हनुमान नव्हता, येताना हनुमान आहे. तर हनुमान, जांबवान हे सगळे सैन्य होते, ते सगळे घेऊन येते की आले रघुनाथ. अवघा जय जयकार, सगळीकडे जय जयकार झाला. आळंगीला भरत, जे भरताला आलिंगन दिलं. तर भरत जो आहे, आपण पाहतो की भरतासारखं बंधुप्रेम आहे. हा शब्दप्रयोग आपल्याकडे प्रचलित आहे, पण काय कसं प्रेम आहे ते, की भरत आपण पाहतो ज्यावेळेला रामाला वनवासाला पाठवलं त्यावेळेला अयोध्येमध्ये नव्हते. आल्यानंतर त्यांना हे समजलं आणि कैकेयींनी असं वाटलं की भरत किती संतुष्ट होईल. आनंदाची बातमी दिली भरताला की असं असं रामाला वनवासाला पाठवलं आहे आणि तुला राजा व्हायचं आहे. तर तो कैकेयीवरती काय झाला, तर म्हणाले की असली कसली आई तू? आई म्हणजे मुलाचं हित बघते, तू माझी आईच नाहीस, तू मेली असतीस तर बरं झाली. का वाईट बोलतो भरत जो आहे. तर तुकाराम महाराज सुद्धा आणि एक उदाहरण देताना, तर तो अभंग माझ्याकडे आता नाही आहे, सांगतात की गुरु जर सांगत असेल कृष्णाकडे जाऊ नको, तर त्या गुरुचा त्याग करावा. असा कोणी केला? बली महाराज. शुक्राचार्य सांगितलं अरे हा विष्णू आहे आणि त्याला हे दान देऊ नकोस. मग त्यावेळेला बलींनी काय केलं? त्याचा त्याग केला. त्याचं ऐकलं नाही तरी चालेल. त्यानंतर पिता जर भगवंताचा शत्रू असेल तर त्याचाही त्याग केला पाहिजे. कोणी केला? प्रल्हाद महाराजांनी केला. त्याच्यानंतर आई जर रामाची भक्त नसेल तर तिचा त्याग कोणी केला? भरताने केला. बंधू जर भक्त नसेल तर कोणी केला? विभीषणाने केला. तर ही तुकाराम सगळी आपल्या अभंगामध्ये उदाहरणं देत आहेत. तर ही कैकेयी जी आहे ही भरताला ज्या वेळेला सांगते की असं मी त्याला वनवास पाठवते की तू आई आहेस का दुष्ट आहेस. ज्यावर रागावला आणि कुठे गेले म्हणून भरत जो आहे हा त्यांनी विचारत भारद्वाज मुनीच्या आश्रममधनं पुन्हा ते चित्रकूटला आले. आणि चित्रकूटला ज्यावेळेला आले त्यावेळेला प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण, तर लक्ष्मण असं सांगतात की 14 वर्षे कधी झोपलेच नाहीत, दिवस रात्र नुसते प्रभू रामचंद्राचे रक्षण करायचे. तर त्यांनी लांबनं बघितला की एक रथ येतो आहे आणि अयोध्येचा झेंडा त्याच्यावरती आहे आणि सगळीकडे धुळीने असं धूळ, त्या झाडातनं सगळी अशी धूळ वरती उडते, म्हणजे प्रचंड सैन्य घेऊन भरत येतो आहे. आणि लगेच लक्ष्मण झाडावरती चढतो आणि पाहतो अरे भरत येतो आहे. आणि लगेच त्याला आपली शक्तीची कल्पना आहे की मीच एकटा ह्या सगळ्यांना ठार करू शकेन. इतका राग येतो, क्रोधित येतो आणि त्याला तयारी करतो, बाण घेऊन झाडावरती जातो. एवढ्यात राम म्हणतात की अरे लक्ष्मणा एवढा क्रोध बरा नव्हे, कारण क्रोध झाला की काय होतं, ज्ञान विसरतो आपण. म्हणून क्रोध झाला की असं सांगितलं क्रोधात भवती समोहा, समोहात स्मृतिविभ्रमा. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की क्रोधात भवती समोहा. ज्यावेळेला आपल्याला क्रोध येतो त्यावेळेला समोह, आपल्याला काय चाललं हे कळत नाही. समोहात स्मृतिविभ्रमा, आपली बुद्धी किंवा आपलं सगळं काही आपण विसरून जातो. आणि म्हणून क्रोध आल्यानं आपल्या मनामध्ये क्रोध असताना कुठलाही निर्णय घेऊ नये, कारण रागात घेतलेला निर्णय हा चुकीचा असू शकतो. म्हणून लक्ष्मणाला राग आल्यानंतर प्रभू रामचंद्र सांगतात की अरे एवढा राग उपयोगाचा नाही. कोण आहे ते बघ तरी. तर म्हणाले की हा भरत आहे, मला माहिती आहे. आणि हा भरत, आम्ही अरण्यात आहोत हे पाहून
कायमचं म्हणजे तुम्ही कधी परतच येऊ नये या भावनेने तो इथं आला आहे. आणि भरताचा उद्देश आहे की आम्हाला जंगलालाच आम्हाला इथं ठार करून टाकायचं, म्हणजे परत गेल्यानंतर तो त्याला अनभिषक्त सम्राट म्हणून तो अयोध्येचा राहू शकेल असा तो यायला लागला आहे. पुन्हा प्रभू रामचंद्र सांगतात की भरता, असा तू विचार का करतोस? कशासाठी? कारण तेच राम भरताच्या हृदयामध्ये आहेत. लक्ष्मण त्याचं ओळखू शकला नाही, पण रामाने ओळखलं की भरताच्या हृदयामध्ये काय आहे. आणि मग भरताच्या हृदयामध्ये काय होतं? भरत कशासाठी येत होता? की हे प्रभू रामचंद्र, हे सगळं तुम्हीच घ्या, हे मला राज्य नको, हे राज्य तुम्हीच घ्या. आणि हे तो द्यायला परत आला होता. आणि तुमच्या वतीनं मी जातो पाहिजे तर वनवासात, पण तुम्ही जा अयोध्येमध्ये. तर जसं जसं जवळ आल्यानंतर पाहतात ते भरत जवळ आल्यानंतर रामाच्या पाया पडतो आणि त्याला सांगतो की प्रभू रामचंद्र, ही गोष्ट व्हायला नको पाहिजे होती. माझ्या आईनी तुम्हाला ही शिक्षा दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही वनवासात आलेलात. तर माझी इच्छा आहे की तुम्ही अयोध्येला परत या. आणि हे सगळं सैन्य, हे सगळे रथ राजवाडा, हे सगळं तुमचं आहे. मला तुमच्याशिवाय ह्याच्यात काय राम नाही. तुम्ही जर इथं नसेल तर अयोध्येमध्ये राम नाही. तुम्ही जर इथं नसेल तर अयोध्येमध्ये कुठल्याही प्रकारचा आनंद नाही. आणि म्हणून हे सगळं सैन्य, हे सगळं राज्यकारभार, हे राजसिंहासन, हे सगळं मी तुम्हाला अर्पण करायला आलेलं आहे. आणि मग त्यावेळेला दशरथ गेल्याची वार्ता पण प्रभू रामचंद्रांना भरत देतात. तर दुःख होतं त्यांना दोघांनाही. आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र सांगतात की मी वचन दिलेलं आहे माझ्या पित्याला की 14 वर्ष वनवासात राहणार आणि मी आता परत येऊ शकणार नाही. तर भरत त्यांच्या पादुका त्यांच्या चरणाशी ठेवतात आणि त्याच्यावरती प्रभू रामचंद्र आपले पाय ठेवतात. ते चरणस्पर्शानं ती पावन झालेली पादुका घेऊन दुःखी अंतःकरणाने भरत पुन्हा जातात अयोध्येमध्ये. पण अयोध्येमध्ये जात नाहीत. अयोध्येच्या बाहेर एक नंदीग्राम आहे, त्या जंगलामध्ये. आता थोडंसं ते खेड्यासारखं आहे, पण ते त्यापूर्वी जंगलच होतं अयोध्येच्या बाहेर. तिथेच राहतात. आणि ती पादुका त्या अयोध्येच्या राजसिंहासनी सिनावरती ठेवतात. आणि त्या पादुकेचं स्मरण करत, त्या पादुकेची सेवा करत संपूर्ण अयोध्येचा राजकारभार चालवतात. आणि भरत, आपला भाऊ राम जंगलामध्ये जर जंगलातली जी वस्त्र जी आहेत वल्कलं, ती घालून जर असेल तर मी इथे राहून राजवेश घालणार नाही. आणि म्हणून भरतसुद्धा वल्कलं घालून त्या अयोध्येवरती राज्य करतो. आणि इतका तो तपस्वीपणाने राहतो की जमिनीवरती झोपतो. आणि गाईच्या म्हणजे गोमूत्रामध्ये भिजवलेले गहू, बार्ली म्हणतात त्याला, गहू, हे जे आहे तेच अन्न, तो एकच अन्न 14 वर्ष खातो. म्हणजे विचार करा केवढी तपस्या. गोमूत्रामध्ये भिजवलेली बार्ली, आणि ती पण कशी? सोन्याच्या ताटामध्ये नाही, जमिनीवरती. गोचर वृत्ती, म्हणजे दोन्ही हात पाठीमागे आणि तोंडामध्ये येईल तेवढंच, हाताने नाही. जेवढं तोंडाने येईल खाता येईल तेवढंच खायचं. अशी 14 वर्ष. तर हे बंधुप्रेम आहे भरताचं. तर अशी 14 वर्ष प्रभू रामचंद्राच्या आठवणीनं, त्यांच्या स्मरणामध्ये तो या अयोध्येवासियांची सेवा करतो. तर अशा इथे पाहतो आपण भरत जे आहे, तर आपल्या सर्वांची स्थिती भरतासारखीच आहे. म्हणजे सध्याला आपण रामाला वनवासात पाठवलेलं आहे, तर आपण जी काही आपण सेवा करतो ती आपण भरताच्या भावनेमध्ये करायला शिकली पाहिजे. म्हणजे प्रभू रामचंद्र तर त्याच्यासाठी ते वनवासामध्ये होते, आपल्यासाठी वैकुंठामध्ये आहेत किंवा गोलोक वृंदावनमध्ये कृष्ण आहेत. पण त्यांची मूर्ती स्वरूपामध्ये, त्यांच्या ग्रंथ स्वरूपामध्ये, त्यांच्या सेवे स्वरूपामध्ये, त्यांच्या प्रसाद स्वरूपामध्ये तेच प्रभू रामचंद्र जे आहेत, प्रभू जे आहेत, हे आपल्यासमोर उपस्थित आहेत. तर जशी भरतानी त्याची सेवा केली, त्या भावनेनं जर आपण सेवा केली तर तेच प्रभू रामचंद्र आपल्याला प्राप्त होऊ शकतात. तर आलंगीला भरत, तर ज्यावेळेला भरत हे परत आले, प्रभू रामचंद्र युद्ध झाल्यानंतर परत ज्यावेळेला आले, तर त्यावेळेला त्या हनुमंतांना पुढे पाठवलं भरताला सांगायला की हनुमंता पुढे जा
आणि भरताला सांग की आम्ही येतोय. आणि मग हनुमंताला बघितल्यानंतर भरताला खूप आनंद झाला. पहिला त्यांनी हनुमंताला मिठी मारली आणि मग त्याच्यानंतर हे पुष्पक विमानातनं, विभीषणाने दिलेल्या पुष्पक विमानातनं हे श्रीलंकेवरून अयोध्येला परत आले. आणि मग तिथे नंदीग्राम इथं भेट झाली या सगळ्यांची. आनंदले लोक नरनारी परिवार, सगळे अयोध्येतले लोक जे आहेत, त्यानंतर पुरुष स्त्रिया सगळी कुटुंब, सगळ्यांना आनंद झाला की आता प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आलेले आहेत. शंख भेरी तुरे वाद्याचे गजर, सगळेजण शंख भेरी तुरे असे अनेक प्रकारची वाद्य सगळीकडे वाजायला लागली. करीती अक्षवाणे ओळीता रघुवीरा, प्रत्येकजणी औक्षण केलं प्रभू रामचंद्रांचं आल्यानंतर. लक्ष्मी सहित लक्ष्मण दुसरा, तर त्यावेळेला लक्ष्मी पण आहे. कोण आहे? आपला रामचंद्र आणि लक्ष्मी म्हणजे सीता आणि लक्ष्मण. झाले रामराज्य आनंदली सकळे. आता रामराज्य काय आहे याचं एका ओळीमध्ये तुकाराम महाराज वर्णन करतात. झाले रामराज्य, राम परत आला आणि रामराज्य झालं. आनंदली सकळे, सगळेजण आनंदी झाले. पुढच्या याच्यामध्ये सांगतात की कसं, तुका म्हणे गायी वत्से नरनारी बाळे. म्हणजे जिथं गायी, जिथं वासरं, जिथं नारी म्हणजे स्त्रिया आणि जिथं बाळ म्हणजे लहान मुलं, जिथं सुखी आहे ते रामराज्य. म्हणजे गायीवरती महत्त्वाचं आहे. गाय म्हणजे धर्म. तर तुका म्हणे गायी वत्से नरनारी, म्हणजे सगळे पृथ्वीवरती सर्व जीव, त्यामध्ये गायी वासरे स्त्री पुरुष लहान वृद्ध सर्वांनाच आनंद झाला. आणखी एका अभंगामध्ये तुकाराम महाराज राम नामाचा गौरव करताना म्हणतात की आता दोन्ही आहे, प्रभू रामचंद्र आणि त्यांच्या नामामध्ये कुठला फरक नाही आहे. मी अल्पमतीहीन काय वर्णू तुझे गुण, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. हे नावाचं महिमा सांगतायत की प्रत्येकजण ज्यावेळेला हा पूर्ण पूल बांधायचा आहे या धनुष्कोटीपासून ते श्रीलंकेपर्यंत, तर प्रत्येकजण दगड काय असतो, दगडावरती श्रीराम लिहितात आणि तो दगड पाण्यामध्ये टाकतात, ते तरंगतात आणि पूर्णपर्यंत बांधतात. तर प्रभू रामचंद्र एका वेळेला रात्री बघतात की सगळेजण सैन्य झोपलेलं आहे. तर प्रभू रामचंद्र करतात की माझ्या नावामध्ये एवढा महिमा आहे, तर मीच जाऊन बघतो ना, एक दगड टाकतो, काय होते बघूया. तर प्रभू रामचंद्र जातात तिथे आणि एक दगड घेतात, त्याच्यावरती श्रीराम नाव लिहितात आणि खाली टाकतात. आणि आश्चर्य काय होतं की दगड पाण्यात जातो खाली. आता रामचंद्र बघता इकडे तिकडे कोण आहे काय, तर हनुमान पाठीमागे उभारले असतात. मी बघितलं म्हणजे काय बघितलंस तू, म्हणजे की तुम्ही टाकलेला दगड पाण्यात गेला. रामचंद्रांना एकदम थोडा असा थोडी लाजल्यासारखं करतात. म्हणतात की मग हनुमंत त्यांना सांगतात की त्यात काय आश्चर्य नाही. आम्ही तुमच्या नावाने दगड ताडतो, पण जो दगड तुम्हीच सोडता त्याला कोण तारणार? ज्याला तुम्हीच सोडलेला आहे त्याला कोण तारणार? तर हा नामाचा महिमा आहे. तर हे महिमा नामाचे. नाम चांगले माझे कंठी राहो भले. की नाम जे आहे की आपण या भौतिक जगामध्ये फक्त दगडच तरंगले नाहीत. आपण जेव्हा हरीचं नाव घेतो त्यावेळेला या तिन्ही गुण आपल्या बाजूला असतात, पण आपण त्याच्यावरती तरंगतो, आपल्याला काय त्याचा परिणाम होत नाही. आपणही याच हरिनामाचा हा प्रभाव आहे. भवसागरामध्ये आपण तरंगतो आहोत, बाकी सगळे बुडत आहेत. हरिनामाने हरिभक्त जे आहेत हे तरंगतात. पाण्यावर जसे दगड तरंगले, आपलं हृदय ही दगडापेक्षा काय कमी नाही. उलट दगड एक वेळ चांगला आहे, आपलं हृदय त्याच्यापेक्षा कठोर आहे. तर हरिनामाने हे दगडासारखं हृदय जे आहे हे भवसागर पार करून जातं. म्हणजे ते फक्त पुराण कथा नाही, आजही तसं जे हरिनाम घेत आहेत. म्हणून इथे सांगतायत तुकाराम, नाम चांगले उदकी तारले पाषाण हे महिमान नामाचे. कपिकुळ उद्धारिले, जे सगळे जांबवान अंतर बाकी सगळ्यांना काय केलं, प्रभू रामचंद्र नावाने सगळ्यांचा उद्धार केला. हनुमंत तर प्रभू रामचंद्राचं नाव घेण्यासाठी प्रसिद्धच आहे. तर राम जानकी जीवन योगियांचे निज ध्यान, राम राजीव लोचन तुका चरण वंदितो.
की असं हे सामर्थ्य रामनामाचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात की तो जानकी जीवन राम आहे. योगीजन ज्याचे नित्य चिंतन करतात तो राजीवलोचन आहे. अशा त्या प्रभू रामांच्या चरणावर मी मस्तक ठेवले आहे. त्याच्यानंतर तुकाराम महाराजांची अनेक रामनामाचं गौरव करणारी हिंदी भजनं पण आहेत. भरपूर भजनं आहेत. त्यातलं एखादं हे प्रसिद्ध भजन आहे. आणि ज्याने कोणी तुकाराम महाराज यांचा संत तुकाराम हा चित्रपट बघितला असेल तर त्याच्यामध्ये हा सालो मालो हा अभंग म्हणतो. हां, तर तो अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तर फक्त त्यांनी तुका काढून काय घेतलेलं आहे, सालो मालो म्हटलेलं आहे. तर तो अभंग हा आहे की राम भजन सब सार मिठाई. हां, सगळ्यांना आठवत आहे तो व्यवस्थित कसं नाटक करून म्हणतो. राम भजन सब सार मिठाई हरिसंताप जन्म दुःख राई. हां, अर्थात काय आहे, श्रीरामाचं भजन, राम भजन सब सार मिठाई म्हणजे मधुरतम मिठास आहे रामाच्या नावामध्ये. राम नामाचे भजन करणे हे मधुरतम इतकं मिठास आहे. हरिसंताप जन्म दुःखदायी. हरीच्या संबंधाने तिन्ही ताप आणि जन्म मृत्यू जरा व्याधी हे सर्व नाहीसे होतात. ते कशाच्या ते राम भजन यानी तिन्ही ताप आणि जन्ममृत्यू हे दूर होतात. दूध भात धृत साकर पारे हरते भूक नाही अंतरारे. की दूध भात तूप साखर हे तुमची भूक शांत करतात, परंतु तुम्हाला या भवसागरातून ते दूर करू भूक नाही अंतरारे. अंतरारे म्हणजे भवसागरातनं ते पार करू शकत नाहीत. म्हणजे आपण जेवण किती दररोजचं चांगलं खाल्लं, काय काय खाल्लं बघा, की दूध भात तूप साखर ही श्रीमंतीची लक्षणं पूर्वीच्या वेळेला. पूर्वीच्या वेळेला घरामध्ये दूध भात कोण खातं, तूप कोण खातं, तो श्रीमंत असायचा. आताच्या घरात आता तूप कोण खात नाही आणि कोणाला माहीत पण नाही शुद्ध तूप कसं असतं ते. आता घराच्या बाहेर गाडी किती उभी आहे, बंगला किती मोठा आहे, तर श्रीमंतीचं लक्षण काय आहे, घरामध्ये गाई किती आहेत. तर दूध भात आणि दूध कुठं जास्त असेल तिथं गाई जास्त आहेत. तर इथे जे आहे, पण तुकाराम महाराज सांगतात हे तुमची शारीरिक भूक शांत करतील, परंतु भवसागरातून तुम्हाला ते तारणार नाहीत. खावते जुग सब चली जावे खटा मिठा फिर पछतावे. आयुष्यभर आंबट गोड खाण्याचा काय होतं, मोहाने खातो आणि या मोहाने सगळं आयुष्य खाण्यापिण्यामध्ये आपलं निघून जातं. तर काय आहे की फिर पछतावे, परंतु ज्यावेळेला वृद्ध होतो त्यावेळेला आपण पश्चाताप करतो की आपलं आयुष्य पुरं कशामध्ये गेलं, खट्टा मिठा गोड धोड आंबट खाण्यामध्येच गेलं. आपण हरिचिंतन किंवा हरिभजन केलं नाही. या मधुर रस जो आहे, हरिनामाचा जो रस आहे, तो आपण चाखला नाही आणि आपलं आयुष्य असंच गोड आंबट खाण्यामध्येच गेलं, याचा पश्चाताप होतो. तुकाराम महाराज म्हणतात की कहे तुका रामरस जो पावे. तुकाराम महाराज सांगतात की हा राम नामाचा जो रस जो पितो, बहुरी फेरा वो कबहू न खावे. म्हणजे त्याला पुन्हा फेरा, म्हणजे जन्ममृत्यूचा फेरा जो आहे, हा पुन्हा त्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये त्याला अडकून पडावं लागत नाही. तर हे जे आहे हे रामनामाचं महत्त्व आहे. तर या हनुमंत जो आहे, आपल्याला माहिती आहे की 3 प्रकारची कीर्तन आहेत. एक व्यासीय कीर्तन, दुसरं नारदीय कीर्तन आणि तिसरं हनुमंतीय कीर्तन. तर व्यासीय कीर्तन म्हणजे त्याच्यामध्ये जे श्लोक आपण भागवतम म्हणतो, शार्दूल विक्रीडित क्रीडित, हे जे सगळे अनेक जे आहेत श्लोक म्हणायचे ते व्यासीय कीर्तन. नारदीय कीर्तन जे आहे हे सगळे ताल वगैरे त्याच्यामध्ये आहेत, सप्तस्वरामध्ये गुंडलेलं आहे. आणि हनुमंतीय कीर्तन म्हणजे हनुमंताने कीर्तन केलं कसं तसं आहे. तर हनुमंताच्या कीर्तनामध्ये काय आहे, त्याला काही कसं नाचावं वगैरे काहीच नाही. तर त्याला एक प्रसंग आहे, ज्यावेळेला अयोध्येमध्ये सगळे आले तर प्रभू रामचंद्रांनी काय केलं की सगळ्या युद्धामध्ये जे सगळे लढलेले आहेत त्यांना सगळ्यांना एक पार्टी दिली, मस्तपैकी सगळ्यांसाठी एक उत्सव केला आणि सगळ्यांना त्याने काय केलं, प्रसाद दिला. आणि त्यामध्ये त्यांनी जांबवान हनुमंताला बोलवलं नाही. तर हे सगळे कोण होते, सगळे बाकीचे राजे जे सगळे काही होते. तर हनुमंत आणि जांबवान ह्याला आश्चर्य वाटलं, काय बोलले नाहीत ते. पण प्रभू रामचंद्रांनी त्यांना बोलले की तुमच्यासाठी वेगळी फीस्ट आहे. हां, कारण तुम्ही ना हे सगळे राजे लोक वगैरे आहेत, त्यांची स्टाईल तुम्हाला जमणार नाही. कारण तुम्हाला काय आहे, तुम्ही जंगलामध्ये राहिलेली किंवा तुम्हाला त्यांना कसे एटिकेट्स आहेत वगैरे सगळे, तसे काय तुमच्याकडे एटिकेट वगैरे काय नाहीत.
आणि तुमच्याकडे काही चालीरीती काय नाहीत, काय कसं खायचं वगैरे, म्हणून तुम्हाला असं वेगळं, कारण तुमचा तिथे केला तर त्यांचाही गोंधळ तुमचाही गोंधळ. म्हटलं ठीक आहे. मग यातलं सगळ्यात बुद्धिमान कोण? जांबवान. आता हे सगळे लाईनमध्ये बसले, एका लाईनमध्ये बसले सगळे. आता सांगितले की तुम्ही कसं करायचं, तर जसा जांबवान करेल असं सगळ्यांनी तुम्ही प्रसाद घ्यायचा. तर ह्या जांबवानला पुढे आणि सगळी हनुमान, सगळे वानरं सगळे अशी बसलेले आहेत आणि सगळ्यांचं लक्ष जांबवानकडे, तो कसा खातो कसा खातो. आणि त्यावेळेला असते वालाची भाजी, वालाची उसळ, वाल म्हणतात ना, वाल. कर्नाटकात त्याला आवरे म्हणतात. वाल समजले ना, जे असे ओले भिजवून ठेवल्यानंतर ते असे बाहेर केल्यानंतर पटकन बाहेर येतात, तसे ते वालाची आमटी होती, वालाचा रस्सा काय असेल ते. आता एकदा जांबवान ते वाल खायला गेला, त्याच्या हातातनं वाल सुटून असा उडला वरती. आणि मग जांबवले, अरे एवढ्या सगळ्या शत्रूंना मी पकडतो, हा वाल माझ्या हातनं सुटतो, म्हणून तो पण उडी मारून खातो, असा पकडतो त्याला. आता बाकी सगळ्यांना काय वाटतं की हा काहीतरी खायचा प्रकार आहे, म्हणून सगळेजण उड्या मारतात, उड्या मारतात, खायला लागतात. तर जांबवांची ही अशी. तर हे कीर्तन जे आहे हे असं आहे आपलं, हनुमंतीय कीर्तन म्हणतात त्याला. याला काय सगळ्या उड्या मारा, काय पाहिजे ते करा, आनंद घ्या बस आपला, म्हणून त्याला हनुमंतीय कीर्तन म्हणतात. तर आपण जे करतो ते कुठलं कीर्तन असतं? हनुमंतीय कीर्तन. हरे कृष्ण. तर हे रामायणातनं येतं. तर तुकाराम महाराजांचा हा राम असा आहे जो सगळ्यांचा आहे. तर मी एका राष्ट्रीय सेवक संघाच्या कार्यक्रमाला 22 तारखेला गेलो होतो एके ठिकाणी पाहुणा म्हणून. तर त्यांना सांगितलं मी की 1947 साली आपल्याला ब्रिटिशांच्याकडनं स्वातंत्र्य मिळालं, पण खरंच स्वातंत्र्य मिळालं का? ब्रिटिश निघून गेले, पण त्यांच्या सगळ्या सवयी आपण अजून वापरतो. त्यांच्यासारखीच पॅन्ट शर्ट घालतो, खाण्याची पद्धत त्यांची, शिक्षण पद्धत त्यांची, झोपायची पद्धत त्यांची, सगळ्या पद्धती ब्रिटिशांनीच आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजे ब्रिटिश गेले पण सवयी गेल्या नाहीत. पण राम आला, रामराज्य आलं, म्हणजे संस्कृती परत आली. तर खऱ्या दृष्टीनं आपल्याला भारत स्वतंत्र झाला. आणि आता इथे जे कोण उपस्थित बहुतेक त्यांनी कोणी भारत स्वतंत्र झाला कधी बघितलं पण नाही, आणि त्यांना फक्त ऐकायला आलं आपल्याला. पण आता आपण जे बघितलं हे खरं स्वातंत्र्य आहे. कुठल्या दृष्टीनं? राम अयोध्येमध्ये आला म्हणजे काय, तर ही आपल्या जीवनामध्ये राम आला पाहिजे. मंदिरामध्ये राम आला ठीक आहे, पण आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. आणि मंदिर हे फक्त कशाचं आहे? दगडापासून बनत नाही. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये मंदिर हे धर्मप्रचाराचं स्थान आहे. तिथून धर्माचा प्रचार होतो, तिथं ज्ञान दिलं जातं. तिथं ज्ञान दिलं जातं आणि शिकवलं जातं की कोण भगवान आहे, त्याची सेवा आपण कशी केली पाहिजे. आणि मग आपल्या घरामध्ये येऊन ते मंदिर, घर जे आहे हे मंदिर बनवायचं. आणि म्हणून मंदिर ही अगदी ब्रिटिश येईपर्यंत विद्यापीठं होती. या भारतामध्ये जवळजवळ 2 लाख गुरुकुलं होती की जी मंदिरामध्ये. म्हणून पहा, पूर्वी ब्रिटिश यायच्या अगोदर कोणी हॉस्पिटल बांधली नाहीत, कोणी शाळा बांधल्या नाहीत, किंवा गरिबांसाठी कुठं काय केलेलं दिसत नाही तुम्हाला. सगळीकडे मंदिरच मंदिरं. याचं कारण काय? की ह्याचं कारण आहे गीता भागवत याचा प्रचार त्या मंदिरातनं होतो. आणि असं होत नसेल तर ते केवळ दगडाचंच मंदिर आहे. आणि म्हणून इतकी मंदिरे जरी नाश झाली तरी हा प्रचार चालूच राहिला, कारण गीता आणि भागवत जे आहे हे परंपरेने चालत आलेलं आहे. आणि म्हणून त्याची प्रतिष्ठापना तिकडे होते, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. रामलल्ला आले, मंदिर चांगलं बांधलं, तर सगळ्यांचे सहयोग आहे. त्या दिवशी तर पुरा भारतच काय, पुरा मी अमेरिकेमध्ये प्रवचन दिलं त्या दिवशी इकडनं झूमवरनं. तर पुऱ्या सर्व जगामध्ये की सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. तर हाच आनंद टिकवून ठेवला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये राम राहायला पाहिजे. आणि कलियुगामध्ये राम कशामध्ये आहे? कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. नामामध्येच भगवंताचं नाव, भगवंत आहेत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या हरिनामामध्येच सर्व काही आहे, सामर्थ्य आहे, भगवंताची शक्ती पण आहे. पण ज्याप्रमाणे तुकाराम महाराज सांगतात की असा राम जो आहे ज्याची मी शरण घेतलेली आहे, तर जो या हरिनामाची शरण घेतो या कलियुगामध्ये प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राची, कृष्णाची शरण घेतल्यासारखंच ते सामर्थ्य जे आहे हे भगवंताकडून आपल्याला प्राप्त होतं. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.
आपल्याला काही प्रश्न आहेत? सासवडमधली लोक प्रश्न विचारत नाही, पण तरी पण अपवाद. हरे कृष्ण. असे अनेक अभंग आहेत, फक्त 1 तासामध्ये बसतील तेवढेच तुम्हाला सांगितले. नाहीतर आपलं प्रवचन आणखी 4 तास चालू शकेल, एवढे तुकाराम महाराजांच्या रामावरचे अभंग आहेत. ठीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. प्रभु रामचंद्र की जय. हरे कृष्ण. तर एवढ्या सुंदर असं प्रभूजींनी आपल्याला मागच्या 1 तासामध्ये राममय करून टाकले. मागच्या आठवड्यापासून आपण राममय होतोच, पण आता आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कसं आपण रामाला आणलं पाहिजे, जेणेकरून आपण सतत आनंदी राहू या जगामध्ये सुद्धा, आणि कलियुगामध्ये सुद्धा आपण त्रेतायुगचा अनुभव करू शकतो. तर आपण प्रभूजींचे खूप खूप हृदयपूर्वक आणि अंतकरणाने धन्यवाद देऊया आपल्या पारंपरिक पद्धतीने. 3 वेळा हरी बोल बोलून. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण. तर आता आपण कीर्तन करू थोडं, आणि मग प्रसाद आहे सगळ्यांसाठी. हरे कृष्ण.